हिंगोलीत ओबीसी बांधवांनी हिंगोली नांदेड महामार्ग रोखून धरलाय। बीड पाठोपाठ हिंगोलीत ओबीसी समाज आक्रमक झालाय। कळमनुरी तहसील कार्यालयासमोर रास्ता रोको आंदोलन करण्यात आलंय। सगळे सोयऱ्यांचा अध्यादेश रद्द करण्याच्या मागणीसाठी महामार्ग रोखलाय। याच आंदोलनकर्त्यांसोबत बातचीत केली आहे आमचे हिंगोलीचे प्रतिनिधी गजानन वाणियन। बीड पाठोपाठ आता हिंगोलीमध्ये देखील ओबीसी समाज आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय। लक्ष्मण हाके यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी हिंगोली आणि नांदेड महामार्गावरील कळमनुरी शहरामध्ये सध्या या ठिकाणी रास्ता रोको आंदोलन सुरू केलेलं आहे। बघू शकता की या ठिकाणी ओबीसी समाज जे आहे ते आपल्याला चांगलाच आक्रमक झालेला पाहायला मिळतंय। या ठिकाणी आंदोलन करतायत। या ठिकाणी आपण हिंगोली नांदेड महामार्ग रोखलेला आहे। रस्त्यावरती रास्ता रोको आंदोलन सुरू केले। आम्ही या ठिकाणी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दोन्ही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजितदादा पवार यांना विनंती करतो की आमचे ओबीसीचे संघर्ष योद्धे प्राध्यापक लक्ष्मण हाके, नवनाथ वाघमारे, संदीप ससाने आणि कळमनुरी मधला आमचा अमर गाबणे हे जे उपोषणाला बसले यांची तब्येत खालावलेली आहे। आमच्या भावना ह्या तीव्र झालेल्या आहेत आणि त्यांच्या जर जीवाला काही बरं वाईट झालं तर यानंतर पुन्हा या हिंगोली जिल्ह्यामध्ये अजून आंदोलन आम्ही तीव्र करणार आहे। शासनाला आमची मागणी आहे की ओबीसी विरोधामध्ये काढलेला जे काही सगळ्या सोयऱ्यांचा अध्यादेश आहे, जे घटना विरोधी आहे ते त्वरित रद्द केला पाहिजे। तसंच न्यायाधीश संदीप शिंदे समितीनं 57 लाखाच्या जे काही कुणबीच्या नोंदी दिलेल्या आहेत त्या बोगस आहेत। महाराष्ट्रामध्ये खाडाखोड करून रेकॉर्ड तयार केलेला आहे ते रद्द केला पाहिजे। खरं तर शासनानं सगळ्याच ओबीसी बांधवाच्या ह्या भावना समजून घ्यायला पाहिजे। जो काही प्राध्यापक लक्ष्मण हाके साहेब हे ओबीसीच्या आरक्षणाच्या संरक्षणार्थ उपोषणाला बसले त्याची तात्काळ दखल घ्यायला पाहिजे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।